एका छोट्याशा गावाच्या शेवटी एक जुने घर होते. अनेक वर्षापासून त्या घरात कोणीही राहत नव्हते. गावातील लोक त्या घराजवळ जाणेही टाळत असत. गावात राहणारा सूरज मात्र या गोष्टींवर विश्वास ठेवत नव्हता. एके रात्री त्याला त्या बंद घराच्या खिडकीत एक छोटासा दिवा पेटलेला दिसला. सूरजला आश्चर्य वाटले. हे घर तर कित्येक वर्षापासून बंद आहे, मग दिवा कोणी लावला? दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा त्याच खिडकीत दिवा दिसला. सूरजने धाडस करून घराजवळ जाण्याचे ठरवले. घराचा दरवाजा बंद होता, पण त्याने हात लावताच दरवाजा हळूच उघडला. आत सगळीकडे धूळ होती, भिंतीवर जुनी चित्रे होती आणि खोलीच्या मध्यभागी एक टेबल होते. त्या टेबलावर एक जुनी डायरी ठेवलेली होती. सूरजने डायरी उघडली. पहिल्याच पानावर लिहिले होते, जो कोणी ही डायरी वाचेल त्याने मध्यरात्री खिडकीजवळ जाऊ नये. सूरज थोडा घाबरला, पण कुतूहलामुळे त्याने पुढची पाने वाचायला सुरुवात केली. डायरीमध्ये रोज रात्री खिडकीत दिवा का पेटतो याबद्दल काहीतरी लिहिले होते. मात्र शेवटचे पान फाटलेले होते. तेवढ्यात घरातील घड्याळाने 12 वाजल्याचे सांगितले. सूरजने खिडकीकडे पाहिले. दिवा अचानक विझला आणि त्या क्षणी डायरीच्या शेवटच्या पानावर एक वाक्य उमटले, "तू इथे आलास, आता तुला सत्य कळणारच." सूरज घाबरून मागे सरकला. भिंतीवरील एक जुने चित्र अचानक खाली पडले. चित्राच्या मागे एक छोटासा कप्पा होता. त्यात एका जुन्या घराची चावी आणि एक फोटो होता. फोटोमध्ये त्या घराचा पूर्वीचा मालक उभा होता, पण फोटोच्या मागे लिहिले होते, हे घर रिकामे नाही. सूरजने आजूबाजूला पाहिले. खोलीत तो एकटाच होता, पण त्याच्या मागून अचानक कोणीतरी कुजबुजले. उशीर झाला. सूरजने घाबरून मागे वळून पाहिले. तिथे कोणीच नव्हते. तेवढ्यात खिडकीतील दिवा पुन्हा पेटला आणि डायरीचे शेवटचे पान हळूहळू स्वतःहून उलटले. त्यावर फक्त एकच ओळ होती, "खरं रहस्य आता सुरू झालं आहे." कशी वाटली मग ही रहस्यमय कथा? आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.